ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. सायली अर्जुनच्या प्रेमाच्या जुळत चाललेल्या नात्यामध्ये एका गैरसमजाच्या ठिणगीने दुरावा आलेला असतो व त्याच दुराव्याचा फायदा आता प्रिया नागराज उचलणार असतात. कारण प्रिया सायलीकडून अर्जुनसाठी कोर्टाची डिवोर्स नोटीस पाठवणार असते. डिवोर्स पेपर्स पाहता क्षणी तिथे अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो. ज्यावेळी डिवोर्स पेपरचा खुलासा अर्जुन सायलीसमोर करतो तर त्या दोघांमध्ये झालेले गैरसमज आता दूर होणार असतात. सायलीमध्ये मधुभाऊंच्या बाबतीत केलेला तिने स्वतःहून केलेला गैरसमज अर्जुन दूर करणार असतो व त्याचबरोबर डिवोर्सची नोटीस जी अर्जुनला आलेली असते तो गैरसमज सायली स्वतः दूर करणार असते आणि इथे अडकणार मात्र असते प्रिया. तर सायली अर्जुन एकमेकांमधले ते गैरसमज कसे दूर करणार व या सगळ्या प्रकरणामध्ये प्रियाचा हात असल्याचे कळताच अर्जुन प्रियाचा बँड कसा वाजवेल हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सायलीने स्वतःच एक गैरसमज करून घेतलेला असतो. अर्जुनवरती अविश्वास दाखवलेला असतो. तिला वाटत असतं की अर्जुन आपली फसवणूक करतो आहे, परंतु सायलीने ते अर्धसत्य ऐकलेलं असतं आणि म्हणूनच दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झालेला असतो. अर्जुनला सायलीचं वागणं कळतच नसतं की सायली बोलतही नाही आहे, काय प्रॉब्लेम आहे सांगतही नाही आहे, त्याच्यावरती सोल्युशन काढायचं तरी कसं आणि तिचे जर काही गैरसमज असतील तर ते मिटवायचे कसे. अर्जुनला एक ना अनेक प्रश्न पडलेले असतात ज्याची उत्तरं त्याला फक्त आणि फक्त सायलीच देऊ शकत असते. परंतु सायली मूर्खासारखी मूग गिळून शांत असते. त्यामुळे अर्जुनची चिडचिड आणखीनच वाढत चाललेली असते. घरातले सर्वांचा जीव सायलीने टांगणीला लावलेला असतो. कारण काही बोलतच नसल्याने सर्वांनाच सायलीची चिंता लागून राहते. सर्वच जण सायलीला प्रश्न विचारून थकून जातात, परंतु सायली मूग गिळून शांतच असते. कुठल्याही प्रश्नाचं ती उत्तर देतच नाही. सायलीला होणारा त्रास घरातील कोणालाच पाहवत नसतो, परंतु सायली बोलतच नसल्याने सगळ्यांच्या जीवाला चिंता लागून राहते. तर अस्मिता मात्र खूपच खुश असते, कारण सायली अर्जुनमध्ये वाद पेटत चाललेले असतात. एकमेकांमध्ये गैरसमज निर्माण होत त्या दोघांच्याही नात्यात दुरावा आलेला असतो. अस्मिता तिथे आता प्रियाला फोन करते आणि प्रियाला घडला सगळा प्रसंग सांगते की कसं सायली अर्जुनवरती रागावली आहे. ती अर्जुनशी धड बोलतही नाही आहे. अर्जुन तिला विचारतोय, समजावण्याचा प्रयत्न करतोय, तरी देखील सायली त्याच्याशी काहीच बोलत नाही, त्याच्यापासून दूर दूर राहते आहे. तुला माहिती आहे का तन्वी, काल तर तिने कहरच केला. अर्जुनच्या ऑफिसमध्ये ती डबा द्यायला गेली होती, परंतु ती त्याला भेटलीच नाही, थेट मंदिरात निघून गेली अगं. तेव्हा तिथे प्रिया म्हणते की अच्छा, म्हणजे सायली त्या कारणासाठी तिथे येऊन रडत होती तर. तेव्हा अस्मिता विचारते की परंतु तुला कसं माहिती. प्रिया तिथे सांगते की मी आणि आई मंदिरात गेलो होतो ना, आईची इच्छा होती म्हणून मी तिला घेऊन गेले होते. तर तिथे आईला सायली भेटली आणि ती खूप जास्त रडत होती. आत्ता तिच्या रडण्यामागचं खरं कारण मला कळालं. परंतु मला सांगा अस्मिता, की त्या दोघांमध्ये नक्की असं काय घडलंय, त्यांच्यामध्ये भांडण झालंय का, की सायली त्याच्याशी अबोला धरते आहे. तेव्हा अस्मिता म्हणते की नाही ग तन्वी, काहीच कळतच नाही आहे. सायली ना बिंडूक आहे. अगं अर्जुन किती विचारतो आहे तिला की काय झालंय, काही प्रॉब्लेम असेल तर सांग, परंतु ही महाराणी ऐकायलाच तयार नाही आहे. उलट अर्जुनलाच आपला गुलाम बनवून ठेवला आहे. त्या बिचाऱ्या अर्जुनचा जीव तिच्यासाठी तुटतोय ना गं, आणि त्यासाठी मला वाईट वाटतं आहे. त्या सायलीचं मला काही घेणं देणंच नाही आहे ना. परंतु एक आहे हा तन्वी, त्या दोघांमध्ये वाद मात्र चांगलेच पेटले आहे आणि मला ना खरंच छान वाटतंय. ती सायली ना सतत अर्जुनला आपल्या तालावरती नाचवत होती ना, आता बघ अर्जुनसुद्धा तिच्यावरती इतका चिडलाय ना की तिच्याशी बोलायलाच तयार नाही आहे. तिची जागा ना अर्जुनने तिला बरोबर दाखवून दिलं आहे. तर त्याचनंतर प्रिया तिथे आता विचार करते की सायली अर्जुनमध्ये आलेल्या या दुराव्याचा आपण फायदा घ्यायला हवा आहे. आणि प्रिया तिथे अस्मिताला सांगते की अस्मिता, मी तुझ्याशी नंतर बोलते अगं. कसं आहे ना, त्या सायली अर्जुनचं काही मला आता घेणं देणंच नाही आहे. अर्जुनने मला प्रेमाचं नाटक करून फसवलं ना, मला त्याचाच ऑलरेडी राग आले आहे आणि त्याने फक्त आणि फक्त त्या सायलीसाठी मला फसवले. त्यांच्या नात्यात दुरावा येऊ दे, अगर भांडण होऊ देत, मला काहीच घेणं देणं नाही आहे. मला महत्त्वाची कामं आहेत, आईला मला गोळ्या द्यायच्या आहेत, असं सांगत प्रिया फोन ठेवून देते. तिने अस्मिताच्या मनात एवढं भरवलेलं असतं की प्रियाला अर्जुन सायलीच्या जुळलेल्या नात्याबद्दल आणि तुटलेल्या नात्याबद्दल काहीच घेणं देणं नाही आहे. परंतु प्रियाचा खरा प्लॅन
इथे चालू होतो. प्रिया एका वेगळ्या नंबरवरून वकील साने यांना फोन करते आणि वकील सानेंना मी सायली सुभेदार बोलते आहे असं सांगते. तर तिथे आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची बायको, मला एक तुमच्याकडे महत्त्वाचं काम आहे. तेव्हा तिथे आता ॲडव्होकेट साने खूपच खुश होतात आणि ते विचारतात की बोला की मॅडम, तुम्हाला काय मदत करायची आहे? मी नाही म्हणजे अर्जुन सुभेदारांसारखे नामवंत वकील तुमच्यासोबत असताना तुमच्यासारख्या आमची गरज पडते हे आम्ही आमचं भाग्य समजतो. तिथे आता प्रिया म्हणते की मला तुमच्याकडून एक डिवोर्स नोटीस हवी आहे, म्हणजे डिवोर्स पेपर्स बनवून हवे आहेत, तेही अर्जुन सुभेदारांसाठी. तेव्हा तिथे आता ॲडव्होकेट सानेंना मोठा धक्काच बसतो आणि ॲडव्होकेट साने तिथे विचारतात की अहो परंतु अर्जुन सुभेदार इतके नामवंत वकील आहेत आणि तरी देखील तुम्ही त्यांच्याशी डिवोर्स का घेत आहात? तुमच्यामध्ये जर काही गैरसमज झाले असतील, काही भांडणं असतील तर ते मिटवू शकता तुम्ही. तेव्हा तिथे आता प्रिया सांगते की तुम्हाला जेवढं सांगण्यात आलं आहे तेवढं करा, माझ्याकडे आणखीन खूप सारे वकील आहेत हे कामं करण्यासाठी. तेव्हा तिथे सायली चिडली आहे असं त्यांना वाटत असतं, परंतु खरी त्यामागे बोलणारी प्रिया असते. तर ॲडव्होकेट साने घाबरतात आणि ते म्हणतात की बरं ठीक आहे मॅडम, तुम्ही जसं सांगताय अगदी त्याप्रमाणे मी तुम्हाला अर्जुन सुभेदारांसाठी डिवोर्स नोटीसही पाठवेन आणि डिवोर्स पेपर्सही त्यासोबत पाठवून देईन. तर प्रिया तिथे म्हणते की ठीक आहे, काम झाल्यानंतर ते डिवोर्स पेपर अर्जुन सुभेदारांच्या हाती पडतील त्यावेळेस तुम्हाला मी तुमची फी देऊन टाकेन असं म्हणत प्रियाने फोन ठेवून दिलेला असतो. प्रियाने अर्जुन सायलीच्या नात्यात आणखीनच आग लावलेली असते. अर्जुनसोबत त्या ॲडव्होकेट सानेचं आधीचंच दुश्मनी असते, म्हणजेच ॲडव्होकेट सानेंना अर्जुन अजिबात आवडत नसतो, कारण अर्जुन हा नामवंत वकील असतो जो आजपर्यंत एकही केस न हरलेला आणि अर्जुनचे हरण्याची वेळ आली आहे असं त्यांना वाटत असतं आणि ते त्यासाठी खूप खुश असतात. तर प्रियाने इकडे सिम कार्ड फेकून दिलेलं असतं आणि प्रियाने कारस्थान तर रचलेलं असतं, परंतु अडकणार मात्र स्वतःच असते, कारण अर्जुन अगदी तळागाळाशी जाऊन या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करणारा असतो, पुरावे मिळवणारा असतो आणि प्रियाचा चांगला सोक्षमोक्षही लावणारा असतो. दुसऱ्या दिवशी अर्जुन ज्यावेळी कोर्टात गेलेला असतो तर मुद्दाम ॲडव्होकेट साने त्याच्या समोर येतात आणि ते म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, नाही म्हणजे आजपर्यंत एकही केस न हरलेले तुम्ही वकील, आज तुमच्या बायकोला आमची गरज कशी काय पडली? अर्जुन तिथे चिडूनच म्हणतो की तोंड सांभाळून बोला, तुम्ही कोणाबद्दल बोलताय कळते का? तेव्हा तिथे ॲडव्होकेट साने म्हणतात की अर्जुन सुभेदार, अहो काळजी करू नका, तुमच्या मॅडमने मला एक महत्त्वाचं काम दिलं होतं जे की मी पूर्ण केलं आहे आणि आता लवकरच ती नोटीस तुमच्या हातात पडेल. चैतन्य तिथे म्हणतो की अर्जुन, सायली वहिनी तुला याबद्दल काहीच बोलली नाही आहे का? अर्जुन तिथे आता म्हणतो की नाही चैतन्य, परंतु त्यांनी असं का केलं असेल? मला सोडून ॲडव्होकेट सानेंची भेट का घेतली असेल? तेव्हा तिथे ॲडव्होकेट साने म्हणतात की नाही, भेट नाही घेतली, त्यांनी मला फोन केला होता. अर्जुन तिथे विचारतो की फोन कशासाठी केला होता तिने? ॲडव्होकेट साने अर्जुनला मुद्दाम म्हणतात की का सांगायचं आहे, नाही म्हणजे आता ती नोटीस, ते पेपर्स तुमच्या हातात पडल्यानंतर कळेलच तुम्हाला की तुमच्या बायकोने आमची मदत का मागितली होती ते. मला ना हल्ली आता कमाल वाटायला लागले आहे की अर्जुन सुभेदारसारखा नामवंत वकील जवळ असताना तुमची बायको सायली सुभेदारांना आमची गरज पडावी. मला आश्चर्यच वाटतं आहे. अर्जुनच्या रागाचा पारा चढतो आणि अर्जुन रागाच्या भरात त्याचे कॉलरच पकडतो. चैतन्यला धक्का बसतो. चैतन्य तिथे अर्जुनला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो. अर्जुनला तो म्हणतो की हे बघ, ही सगळं करण्याची वेळ नाही आहे, आपण कोर्टात आहोत अर्जुन, हे सगळं तू सायली वहिनींना स्वतः जाऊन विचार की नक्की काय झालंय, सायली वहिनीने ॲडव्होकेट सानेंची भेट का घेतली होती. हे बघ, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फक्त आणि फक्त सायली वहिनी देऊ शकते. इथे जर तू राडा घातलास ना अर्जुन, तर तुझी सनदही रद्द होऊ शकते, कळतंय का तुला? तेव्हा तिथे अर्जुन त्याची कॉलर सोडून देतो आणि तडकपणे घरी येतो. अर्जुन तिथे घरी जोरजोरात सायलीला हाका मारायला लागतो. घरातले सर्वच जण तिथे आता हजर झालेले असतात. तर कल्पना घाबरतच विचारते की अर्जुन काय झालंय, इतका का चिडला आहेस तू? अर्जुन तिथे विचारतो की मम्मा सायली कुठे आहे? एवढा वेळ झालं मी हाका मारतोय, कळत नाही आहे का तिला समोर यायचं? तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन, अरे एवढा रागराग करू नकोस, एवढा चिडूही नकोस, सायली घरातच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की घरातच आहे तर मग खालती काय येत नाही आहे? सायली, तुला सांगितलेलं कळत नाही आहे का? खालती ये.
नाहीतर मी वरती येईन असं म्हटल्यानंतर सायली पटकन पळत खालती आलेली असते. सायलीला कळत नसतं की अर्जुन एवढा का चिडलाय. अर्जुन खूपच भडकलेला असतो आणि रागाच्या भरामध्ये अर्जुन सायलीचा हात खेचतो आणि तिला जाब विचारतो की मला सांग, ॲडव्होकेट सानेंची तू भेट घेतली होतीस का? तुला बोललेलं कळत नाही आहे का सायली? मी काय विचारतोय तुला? हे बघ, तुला आता गप्प बसून नाही चालणार. तुला माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. मी तुला विचारतोय ना, ॲडव्होकेट सानेची तू भेट घेतली होतीस का? काय बोलणं झालं तुमचं? आणि मी इथे असताना तुला का गरज वाटली त्यांच्या मदतीची? हे बघ, तू जोपर्यंत बोलत नाही आहेस ना तोपर्यंत हे गैरसमज मिटणार नाही आहेत सायली. तुला कळत का नाही आहे? मग मागं हिला सांग ना समजावून. अर्जुन खूपच वैतागलेला असतो, खूप संतापलेलाही असतो आणि मूर्खासारखं सायली मूग खिळून गप्पच असते. कल्पना पूर्णाची तिथे समजावतात, अगं सायली, जर काही प्रॉब्लेम असेल तर बाळा सांग अर्जुनला, अर्जुन तो सॉल्व करेल. परंतु तू असं जर गप्पच राहिली तर आम्हाला तरी कसं कळणार आहे की नक्की तू कोणत्या कारणासाठी अर्जुनशी अबोला धरलाय, त्याच्यावरती रागराग करते आहेस. पूर्णाची देखील तिथे म्हणते की हे बघ सायली, गैरसमज जर काही झाले असतील तर ते आपापसात बोलून मिटवा, असं वाद वाढवू नका. हे सगळं आम्हाला सहन होत नाही आहे. तेही या वयात तुम्ही हे सगळं आम्हाला दाखवताय. सायलीला आता काहीच कळत नसतं की अर्जुनशी बोलावं का नको, कारण घरातले सर्वच जण समोर असतात आणि अर्जुनशी का आणि कशासाठी बोलायचं असं देखील सायलीचं दुसरं मन विचार करतं. कारण तिला वाटत असतं की अर्जुनने मधुभाऊंची केस लांबवण्याचा निर्णय घेऊन सायलीची फसवणूकच केली आहे. इतक्यातच अर्जुन चिडून पुन्हा जाब विचारतो की तुला आता बोलावं लागेल. आता तू जोपर्यंत बोलत नाहीस तोपर्यंत मी ना इथून हालेन ना तुला कुठे जाऊ देईन. इतक्यातच तिथे आता अर्जुनसाठी साने वकिलांकडून कोर्टाची नोटीस आलेली असते. चैतन्य ती नोटीस घेऊन येतो व त्याचबरोबर चैतन्याने ते डिवोर्स पेपर्सही आणलेले असतात. ज्यावेळी अर्जुन ते पेपर्स उघडून पाहतो तेव्हा त्याला मोठा धक्काच बसतो आणि तो धक्क्याने सायलीकडे पाहायला लागतो. अर्जुनच्या डोळ्यातून टपाटप अश्रू गळायला लागतात. कोणाला काहीच कळत नसतं की अर्जुन अचानकपणे जो इतका वेळ रागाच्या भरात बोलत होता तो अचानक रडायला कसा लागला. कल्पना, प्रताप, पूर्णाजी, अश्विन, चैतन्य यांना अर्जुनची काळजी वाटून लागते. अर्जुन तिथे आता म्हणतो की सायली, तुम्हाला डिवोर्स पेपर्स पाठवले आहेत. घरातील सर्वांच्या पायाखालची जमीन हादरते की सायली अर्जुनमधले हे वाद इतका टोकाला गेला आहे की सायलीने अर्जुनशी डिवोर्स घेण्याचा निर्णय घ्यावा. तर कल्पना, प्रताप पुन्हाही तिथे सायलीला समजावतात. ती म्हणतात की हे बघ सायली, तुला आता बोलावंच लागेल. अगं, कोणत्या कारणासाठी तू अर्जुनवरती एवढा राग धरला आहेस? तू का चिडलेस एवढं त्याच्यावरती? हे बघा, आमच्यासमोर तुम्हाला काही बोलायचं नसेल तर सायली तू एक काम कर, अर्जुनसोबत रूममध्ये जा आणि जे काही तुमच्यात वाद असतील ते प्लीज मिटवा. या वयात आम्हाला हे सगळं पाहायला लावू नका. तुमचं तर एकमेकांवरती एवढं प्रेम होतं, मग अचानक तुमच्या नात्यामध्ये इतका दुरावा का? आणि सायली, इतकं टोकाचं पाऊल का उचलतेस तू? हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबवा, असं कल्पना तिथे म्हणते. सायली तिथे खुलासा करते की नाही आई, अहो ही नोटीस मी पाठवलेलीच नाही आहे. मुळात ते ॲडव्होकेट साने कोण आहेत हे मला माहिती देखील नाही आहेत आणि मी अर्जुन सर माझ्यासोबत असताना ॲडव्होकेट सानेंची भेट का आणि कशासाठी घेईन? घरातील सर्वांच्या पायाखालची तिथे जमीन हादरते. अर्जुन तिथे विचारतो की म्हणजे ही नोटीस मला तू पाठवलेली नाही आहेस, हे डिवोर्स पेपर्स तू पाठवलेले नाही आहेत का? तेव्हा सायली म्हणते की नाही, मी कोणत्याही ॲडव्होकेट सानेंना मला कधी मी पाहिलेलं देखील नाही आहे आणि मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. आणि त्याचसोबत एक गोष्ट लक्षात ठेवा की डिवोर्स पेपरबद्दल तर मला काहीच माहिती नाही आहे. हे कोणी पाठवले, कशासाठी पाठवले आणि ते ॲडव्होकेट सानेने तुम्हाला ते डिवोर्स पेपर्स का पाठवले ते देखील मला कळत नाही आहे. आणि तसाही माझा राग तुमच्यावरती आहे ना, मग मी वेळ घेऊन तुमच्याशी बोलणारच होते, परंतु मी इतकं टोकाचं पाऊल उचललेलं नाही आहे. अर्जुन तिथे आता विचारतो की सायली, सर्वांच्या समोर हे सत्य आलं आहे की आपल्यामध्ये आता वाद निर्माण झाले आहेत आणि मला आता तू कोणत्या कारणासाठी माझ्यावरती चिडलेस ते ऐकून घ्यायचं आहे आणि तुला आता बोलावं लागेल सायली. हे बघ, मी तुझ्यासमोर हात जोडतो, परंतु प्लीज बोल माझ्याशी. माझा ना जीव आता तिळतिळ तुटतोय, मला त्रास होतो आहे तुझ्या या वागण्याचा. तेव्हा अर्जुनला अखेर आता सायली ते सत्यच सांगतेच. सायली तिथे म्हणते की अर्जुन सर, मी तुमच्यावरती या कारणासाठी चिडले आहे की मला समजलं आहे तुम्ही मधुभाऊंची केस लांबवताय. तेव्हा अर्जुनला मोठा धक्काच बसतो. अर्जुन धक्क्याने चैतन्याकडे पाहायला लागतो. तर कल्पना, प्रताप तिथे आता अर्जुनला विचारतात की काय अर्जुन,
मधुभाऊंची केस का लांबवतोयस तू? अरे एवढं सगळं चांगलं घडतं आहे, मग तुमच्या नात्यात इतक्या मोठ्या वादाची ठिणगी का पडावी? अरे सायलीसाठी आकाश पाताळ एक करणारा तू आज सायलीच्याच विरोधात कसा जाऊ शकतोस? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही मामा, अगं सायलीने गैरसमज करून घेतला आहे. सायलीला अर्जुन विचारतो की मी मधुभाऊंची केस लांबवतोय हे तुला कसं समजलं? तेव्हा सायली म्हणते की स्वतःच्याच तोंडून सांगताय ना. आताही तेच म्हणताय की तुम्ही मधुभाऊंची केस लांबवताय. तेव्हा चैतन्य म्हणतो की नाही सायली वहिनी, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. हे बघ, हा सल्ला खरं तर मी अर्जुनला दिला होता, परंतु अर्जुनने त्यावेळी तो नाकारला होता. अर्जुन मला सतत हेच म्हणत होता की मी सायलीची फसवणूक नाही करू शकत. मी तिच्या भावनाशी नाही खेळू शकत. मला तो अधिकारच दिलेला नाहीये. अर्जुन तर उलट प्रयत्न करत होता की लवकरात लवकर कोर्टाची तारीख मिळवून घ्यावी आणि दिवाळीच्या आधी मधुभाऊंची जेलमधून सुटका करावी, जेणेकरून आश्रमातील मुलं, काका काकू, कुसुमताई तुमच्यासोबत मधुभाऊंना थाटात दिवाळी साजरा करता यावी. तेव्हा सायलीला मोठा धक्काच बसतो. सायली तिथे आता खुलासा करते की मग मी ज्यावेळी डबा देण्यासाठी तुमच्या केबिनमध्ये आले होते त्यावेळी अर्जुन सर तेच तर सांगत होते ना तुम्हाला की मधुभाऊंची ती केस लांबवत आहेत. तेव्हा तिथे आता अर्जुन म्हणतो की सायली, तू खूप मोठा गैरसमज करून घेतला आहे माझ्या बाबतीत. अगं असं काहीच नाही आहे. मी मधुभाऊंची केस का लांबवेन? उलट मी आणि चैतन्य कोर्टाची तारीख लवकरात लवकर मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि तू अर्धवट सत्य ऐकलं आहेस. मी चैतन्याला हेच सांगत होतो की मधुभाऊंची केस मी लांबवतोय, परंतु त्यानंतर मला विचार आला की मी अशी तुझी फसवणूक का करू, कशासाठी करू? तू तर माझी बायको आहेस ना. हे सगळं सत्य तुला समजायला हवं. परंतु त्यानंतर मी स्वतःच निर्णय घेतला होता की मधुभाऊंची केस मी लांबवणार नाही आहे. जे काही पुरावे मिळालेले आहेत ते पुराव्यांच्या आधारावरती मी मधुभाऊंना लवकरात लवकर जामीन देऊ शकतो. सायली अर्जुनचे ते गैरसमज अखेरात दूर झालेले असतात. अर्जुनने सायलीचा जो गैरसमज असतो तो मिटवलेला असतो आणि डिवोर्स पेपरचं सत्य देखील सायलीने सांगून अर्जुनचा गैरसमज मिटवलेला असतो. राहिला प्रश्न तिथे आता प्रियाचा. तर अर्जुन हे सत्य कसं शोधून काढेल की या सगळ्या प्लॅनिंगच्या मागे प्रियाचा हात होता, हे आपण येणाऱ्या भागात पाहणार आहोत.